आज आपण बघणार आहोत मस्त अशी रंगबिरंगी टूटी फुटी कशी बनवायची ते घरच्या घरी अगदी हाताखालच्या जिन्नस अशा पद्धतीने आज आपण टूटी फुटी ही बनवणार आहोत। बघा तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त दिसत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बघा टरबूज घेतलेला आहे। हे टरबूज आपल्याला याचं अशा प्रकारे आपल्याला हे टरबुजाचे वरचे काप काढून घ्यायचे आहे। बघा म्हणजे टरबूज त्यातलं काढून घ्यायचा आहे लाल भाग आणि त्याचा जो पांढरा भाग शिल्लक असतो तो पांढरा भाग अशा प्रकारे चाकूने कट करून घ्यायचा आहे। बघा फक्त हिरवी साल जी असते त्याची पूर्ण हिरवी साल ही काढून टाकायची आहे। फक्त त्याचा पांढरा भाग हा घ्यायचा आहे अशा प्रकारे मस्त। आणि आता ते जो काढलेला पांढरा भाग आहे आपण त्याच्या अशा प्रकारे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। बघा जे टूटी फुटीला असतात तसा आकार त्याचा तयार होतो आणि मस्त मस्त असं टूटी फुटीचा आकार आपल्याला तयार करून घेत सर्व याचे बारीक बारीक तुकडे हे करून घ्यायचे आहे। घरच्या घरी आपण अगदी खूप सगळी टूटी फुटी तयार करू शकतो। बघा अनेक कलरच्या रंगबिरंगी अशाच प्रकारे आपण खूप असे बारीक बारीक पीस करून घेणार आहोत। मस्त अशी तुम्हाला जेवढी बनवायची आहे तेवढी तुम्ही इथे बनवू शकता। मी एक वाटीभर इथे बनवलेली आहे। बघा आता इथे गरम पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी आणि सर्व तुकडे त्यामध्ये घालायचे आहेत। छान अशी 5 ते 7 मिनटं मस्त शिजवून घ्यायचे आहे। बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मीठही घालू शकता। आता मी ते छान शिजवून घेऊन एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। बघा आणि 3 भागामध्ये समान समान वाट्यांमध्ये काढून घ्यायचे आहेत, कारण आपण इथे 3 कलरच्या टूटी फुटी बनवणार आहोत। अशा प्रकारे सारखेच 3 भाग करून घ्यायचे आहेत। मस्त तुम्ही बघू शकता शिजल्यानंतर त्याला अगदी छान असा कलर आलेला आहे। बघा मस्त। आता आपण तुम्हाला जे हवे ते कलर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। मी येथे आता घालणार आहे पिवळा कलर म्हणजेच येलो कलर, रेड कलर आणि ग्रीन कलर अशा 3 कलरच्या मस्त आपण इथे टूटी फुटी बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने उगत थोड्याशा वेळात आणि मस्त अशा कलरच्या टूटी फुटी आपण इथे बनवलेल्या आहे। तुम्ही बघू शकता जबरदस्त असा कलरही येत आहे त्याला। तुम्हाला हवे तेवढं तुम्ही इथे बनवू शकता। बरं सर्व असा कलर हा त्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा आहे। बघा छानपैकी। आणि आता हे आपण जो हा कलर मिक्स करतो त्यानंतर आपण थोड्या वेळ हा अशाच प्रकारे थोडंसं सुकत घालायचं आहे। बघा जेणेकरून त्यामध्ये जे पाणी आहे ते शोषलं जाईल। थोड्या वेळ जास्त 1 ते अर्धा तासभर तरी आपण हे सुकवून घ्यायचं आहे मस्त अशा, म्हणजे त्या सुक्या होऊन जातील पूर्ण। आणि तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आपली टूटी फुटी येथे तयार आहे। मस्त मस्त कलर आणि अनेक प्रकारचे असे कलर तुम्ही बनवू शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।